तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील, जे काही जाणवेल, ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही, ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो, तर तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो, कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं. हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील, जे काही जाणवेल, ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही, ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो, तर तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो, कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं. लोकांशी कनेक्ट का होत नाही? आपण आयुष्यात खूप गोष्टी शिकतो. काम कसं करायचं, पैसे कसे कमवायचे, स्किल्स कशा वाढवायच्या. पण एक गोष्ट बहुतेक लोक शिकत नाहीत, लोकांशी कसं वागायचं. आपण विचार करतो, मी बरोबर आहे, मग लोक मला का समजत नाहीत. मी चांगला आहे, मग लोक मला का इग्नोर करतात. मी प्रामाणिक आहे, मग लोक मला सिरियसली का घेत नाहीत. आणि इथून एक मोठी चूक सुरू होते. आपण लोकांना बदलायचा प्रयत्न करतो. लोक बदलत नाहीत, ते रिस्पॉन्ड करतात. डेल कार्नेगी एक सिंपल पण पॉवरफुल गोष्ट सांगतो. लोकांना बदलायला आवडत नाही, त्यांना समजून घेतलं जायला आवडतं. तुम्ही कुणालाही फोर्स करू शकत नाही, पण तुम्ही त्यांना इन्फ्लुएन्स करू शकता. क्रिटिसिझम सगळ्यात मोठी चूक. आपण जेव्हा कोणावर टीका करतो, तू असं का केलं, तू चुकीचा आहेस, तुला समजत नाही का, तेव्हा समोरचा बदलत नाही, तो डिफेन्सिव्ह होतो. कारण कुणीही स्वतःला चुकीचं मानायला तयार नसतं. लोकांना काय हवं असतं? लोकांना लॉजिक नाही हवं असतं. लोकांना रिस्पेक्ट हवा असतो. लोकांना अप्रिसिएशन हवं असतं. लोकांना महत्त्वाचं वाटायला हवं असतं. डेल कार्नेगी म्हणतो, मनापासून केलेलं अप्रिसिएशन एखाद्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं. फेक अप्रिसिएशन काम करत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. लोकांना खुश करण्यासाठी फेक बोलणं काम करत नाही. लोकांना कळतं, त्यांना खरं अप्रिसिएशन हवं असतं. स्वतःवर फोकस कमी करा. आपण प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमध्ये स्वतःबद्दल विचार करतो. मी काय बोलू, मी कसा दिसतो, लोक मला काय समजतील. पण इफेक्टिव्ह लोक उलट करतात. ते समोरच्या व्यक्तीवर फोकस करतात. ते विचार करतात की हा माणूस काय फील करतोय, त्याला काय हवं आहे, मी त्याला कसं समजू शकतो. इंटरेस्ट दाखवा. लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. जर तुम्ही खरंच इंटरेस्ट दाखवलात, लोक तुमच्याशी कनेक्ट होतात. सिंपल रूल, बी जेन्युइनली इंटरेस्टेड इन अदर्स. नाव लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीसाठी त्याचं नाव खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही त्याचं नाव लक्षात ठेवता, तो माणूस तुमच्याशी लगेच कनेक्ट होतो. स्माईल छोटी पण पॉवरफुल गोष्ट. एक सिंपल स्माईल कॉन्व्हर्सेशन बदलू शकते. तुम्ही काहीही बोलण्याआधी तुमचा ॲटिट्यूड दिसतो. जेव्हा तुम्ही लोकांना बदलायचा प्रयत्न थांबवता आणि त्यांना समजून घ्यायला लागता, तेव्हा तुमचं कम्युनिकेशन बदलायला लागतं. आणि इथून लोकांवर प्रभाव टाकण्याची खरी सुरुवात होते. कारण लोकांना समजून घेणं हा फक्त पहिला टप्पा आहे. त्यांच्या मनात जागा बनवणं हा खरा गेम आहे. लोकांना जिंकायचं असेल तर वाद जिंकू नका. आपण अनेकदा वाद जिंकायचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं, मी बरोबर आहे, मग मी जिंकायला पाहिजे. पण डेल कार्नेगी सांगतो, वाद जिंकून तुम्ही माणूस हरवता. तुम्ही आर्ग्युमेंट जिंकू शकता, पण रिस्पेक्ट हरवता. तुम्ही पॉइंट प्रूव्ह करू शकता, पण रिलेशनशिप तुटतं. समोरच्याला चुकीचं ठरवू नका. कोणी चुकीचं असेल तरी सरळ सांगू नका की तू चुकीचा आहेस, कारण तो लगेच बंद होतो. त्याऐवजी त्याला स्वतःला समजायला द्या. आय मे बी रॉंग. पॉवरफुल अप्रोच. एक सिंपल लाईन, कदाचित मी चुकीचा असू शकतो,
ही लाईन कॉन्व्हर्सेशन बदलते. समोरचा रिलॅक्स्ड होतो, तो ऐकायला तयार होतो. लोकांना काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही काय बोलता ते महत्त्वाचं आहे, पण खरं काय, लोकांना काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही त्यांच्या भावनांना इग्नॉर केलं तर ते तुमचं लॉजिक कधीच ॲक्सेप्ट करणार नाहीत. दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पहा. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे तुमच्या पॉइंटवर नाही, तर समोरच्याच्या पॉइंटवरून विचार करणं. तो का असं बोलतोय, तो का रिॲक्ट करतोय, त्याला काय वाटतंय. जेव्हा तुम्ही हा पर्स्पेक्टिव्ह घेता, तुम्ही इन्फ्लुएन्स करू शकता. लोकांना हो म्हणायला लावा. जर तुम्हाला कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल तर सुरुवात छोट्या हो पासून करा. जेव्हा माणूस सुरुवातीला हो म्हणतो, तो मेंटली ओपन होतो. अप्रिसिएशन वर्सेस क्रिटिसिझम. आपण आधी पाहिलं, क्रिटिसिझम लोकांना दूर नेतं, पण अप्रिसिएशन लोकांना जवळ आणतं. पण इथे एक सिक्रेट आहे, अप्रिसिएशन स्पेसिफिक असलं पाहिजे. तू छान आहेस हे वीक आहे, पण तू ज्या पद्धतीने हे हँडल केलं ते खरंच इम्प्रेसिव्ह होतं, हे पॉवरफुल आहे. आदेश देऊ नका, सुचवा. कोणी तुमच्यावर आदेश देत असेल तर तुम्हाला कसं वाटतं? कोणी म्हणालं हे कर, रेझिस्टन्स येतं. पण जर कोणी म्हणालं तुला काय वाटतं, आपण असं करू शकतो का, तुम्ही विचार करता. इफेक्टिव्ह लोकं ऑर्डर देत नाहीत, ते इन्व्हॉल्व्ह करतात. लोकांना महत्त्वाचं वाटू द्या. प्रत्येक माणसाला एक गोष्ट हवी असते, तो महत्त्वाचा आहे असं वाटणं. जर तुम्ही त्याला महत्त्व दिलत, तो तुमचा ऐकतो. जर तुम्ही त्याला कमी लेखलत, तो तुमच्यापासून दूर जातो. रिलेशनशिप बरोबर ट्रस्ट. इन्फ्लुएन्स म्हणजे मॅनिप्युलेशन नाही. इन्फ्लुएन्स म्हणजे ट्रस्ट बिल्ड करणं. ट्रस्ट बिल्ड होतो कन्सिस्टन्सीने, ऑनेस्टीने, रिस्पेक्टने. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल आपल्याला लोकांना कंट्रोल करायला शिकवत नाही. ते आपल्याला लोकांशी कनेक्ट व्हायला शिकवतं. ते सांगतं लोकं बदलत नाहीत जोपर्यंत त्यांना समजलं जात नाही. जेव्हा तुम्ही लोकांना समजून घेता, त्यांना महत्त्व देता, त्यांच्या भावनांचा आदर करता,